एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कशी समजून घेण्यास तत्पर असते. पाण्याची बॉटल डबा ठेवलेला आहे. आज पाऊस असते, निघायचं नाही का ऑफिसला? होय निघते ना, नाहीतर रोज सारखंच आज पण बॉक्सचा ओरडा खावा लागणार आहे मला. अगं हो ना, बघ दिवसभर हे कामं करावे ते कामं करावे, परत माझा मुलगा तिथे दूरवर देश सीमेवर आपल्या सर्वांची रक्षा करतोय, तेव्हाच तिथे आज आपण सुखाची झोप घेतोय. प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र असं चिंतेत जाते की काय करावं. तो दररोज सकाळचा पहिला फोन, आई तू कशी आहेस. घरात म्हणून श्वेता माझी पत्नी तुझी सून सगळे व्यवस्थित आहेत का, हा प्रश्न रोज त्याच्या मनात असतो. आणि हा प्रश्नाशी झुंज देते तो दिवस रात्र या देशाची सेवा करतो. हो नाही, ते देशाची सेवा करतात, ते एवढ्या लोकांना सांभाळतात, मग मी आपला संसार जातो का सांभाळायला. त्यांची अर्धांगिनी म्हणून माझंही काही कर्तव्य आहे, म्हणून ते मी पार पाडते. आणि हो आई, तुम्ही आहात ना माझ्या मागे खंबीरपणे उभ्या, म्हणून तर मी हे करू शकते. तुमच्यावर माझ्या मुलींना सोडून मी बिनधास्त कामाला जाऊ शकते. आजच्या धकाधकीच्या जीवनात एका व्यक्तीच्या पगाराने मुलींचा खर्च, मुलांचा खर्च, संसाराचा राडा नाही होऊ शक्य होत, म्हणून थोडी धावपळ करायला लागते. बरं आई मी येते हा, म्हणू आणि श्वेतावर जरा लक्ष राहू द्या. बरं अगं थांब थांब सुनबाई, बरं तुम्हाला चांगली आयडिया दिली म्हणून त्याचं लक्ष राहतच. ती दिवसभर घरात राहते, तीच लहान, लवकर शाळेत निघून जाते. पण श्वेताचं मला सांगायचं होतं, सकाळी तितक्या लवकर चालली जाते. कॉलेज असेल तिचं 11 वाजता, ती 9-8:30 घरातून निघून जाते. तू निघाली ती तुझ्या मागोमाग ती निघते. आणि रात्रीवर कधी तू येण्याच्या आधी येते तर कधी तू येण्याच्या नंतरही येते. असं वाटतं आता कसं आहे बघ, 18 वर्षाची मुलगी होऊन गेली, मनात भासती असते कुठेतरी. आम्हा म्हाताऱ्या लोकांचा जीवन असा मुठीत धरल्यासारखा होऊन जातो. अगं आई, तुमची काळजी, तुमची चिंता रास्त आहे, पण कसं आहे ना, आजकालच्या मुलींना थोडं स्वयी खायला आवडतं आणि असं वाटतं त्यांच्यावर जास्त दडपण, जास्त दबाव नको. आताच्या मुलींना थोडं गोड बोलून घ्यावं लागतं. आई तुम्ही उगाच रागा करून घेऊ नका. बरं मी निघते, नाहीतर अजून बॉस माझ्यावर खूपच ओरडेल हो. बरं बरं चिंता करू नको आणि शांततेत जा बरं का. हो आई. श्वेता चल लवकर नाश्ता करून घे बरं. अगं आजी, मला आज ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि मला काही नाश्ता वगैरे करायचा नाही. मी चालली कॉलेजला. काय म्हणते असं? तुला किती वेळ सांगितलंय बरं, मी अशी बाहेर जाताना मला टोकत जाऊ नको म्हणून. तुझी सवय सोड बरं आजी, मी चालली, मला उशीर होतोय. नाही, आजकालच्या या पोरी म्हणावं ना अजिबात ऐकत नाही. आणि जशा मोठ्या होतात तसं असं वाटतंय ना म्हणजे आम्ही काही वेगळंच आहोत. म्हाताऱ्या बायांचं अजिबात ऐकत नाही. बोलून बोलून मी थकून गेली. आली का बाई? आज उशीर झाला तुला पण? हो नाही, रोजच ट्रॅफिक किती आणि ऐन वेळेस ज्यावेळेस घरी यायचं राहतं ना, नेमकं बॉसचं काही ना काही मीटिंगचं काम आहे. मग काय आपल्याला दबावाखाली कामं करावीच लागतात, ऐकावंच लागतं. स्त्री म्हणून सगळं सहन करावं लागतं. पहा तू आता हातपाय धुवून आणि थोडंसं आराम चहा वगैरे घेऊन ये. अहो आई, श्वेता आली का हो? नाही का, ती आलीच नाहीये. बरं एवढ्या आज विचारतेच पुरीला, तुम्ही म्हणतात तेच खरं आहे. बघते मी. म्हणू ए म्हणू. आई काय? अगं तू खेळ, मी तुला ना स्वयंपाक करते आणि जेवू घालते. ताई आली की मला सांग. हा आली का श्वेता? हो आली आई. अगं किती वेळ, घड्याळाकडे बघितलं का 7 वाजले. 7 राहू दे ना, मग काय, कॉलेज सुटलं मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती. अगं मग कमीत कमी सांगायचं तर घरी.
आणि बघ तिलाही आयुष्य आहे की नाही, तिच्या असते कोणत्या थोड्याशा हौशी, म्हणून ती या वेळात थोडीशी विरंगुळा म्हणून करते ना थोडंफार काही, मग आपणही ऍक्सेप्ट करायला पाहिजे का नको? जाऊ दे आई, तिच्या बोलण्याचा राग नका धरू. अहो आमच्या ऑफिस स्टाफच्या ज्या महिला आहेत ना, त्यांनी एक भुलाबाईचा कार्यक्रम बसवलेला आहे. तर तो भुलाबाईचा कार्यक्रम महिलांच्या जनजागृतीसाठी आहे. तर तुम्ही ना मनुला आणि श्वेताला घेऊन कार्यक्रमाला या. किती दिवसानंतर ऐकायला मिळाला ना शब्द. आजकाल तर मुलीला आपल्या घरातच बघणं त्या सुद्धा बसवत नाही. कुठे दूरवर जावं तर त्यांच्या घरामध्ये गेलं तर ते म्हणता या म्हातारी आजीला काही कामच नाही, येऊन बसली. अहो आई, त्या कार्यक्रमाचं ठिकाण माहितीये का तुम्हाला? कुठे ग? अहो VH पटेल प्राथमिक शाळा नाही का, आपली म्हणू तिथे शिकते ना, त्या शाळेतल्या महिलांना मुलींना असे विविध कार्यक्रम घेऊन खूप सुंदर अशी शिकवण दिली जाते. आणि हो आई, आपल्या मनुला बघा ना किती छान संस्कार लागले. त्या शाळेमधल्या सर्व शिक्षिका खूपच सुंदर असे संस्कार लावतात ना मुलींना आणि मुलांना देखील. म्हणून ठिकाण लक्षात ठेवा, VH पटेल शाळा प्राथमिक विद्यालय. इथल्या मुख्याध्यापिका तर एकदम कडक शिस्तबद्ध, त्यांच्या अंडरमध्ये सगळ्या शिक्षिका पण थरकरतात आणि त्यांच्या अंडरमध्ये मुलं पण थरकरतात. अहो आपल्या VH पटेलच्या मुख्याध्यापिका सौ नानकर मॅडम, मंजुषा नानकर मॅडम, त्यांच्या अंडरमध्ये सगळा कार्यक्रम आम्ही त्यांची परमिशन घेतली आणि हा कार्यक्रम केला आहे. अच्छा, त्या का हरी नानकर यांची पत्नी का? हो 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 हो, त्याच त्या. तुम्ही ओळखता? मी चांगल्या पद्धतीने ओळखते, कारण माझा चिंटू पण तिथंच तर शिकलेला आहे. हा बरं आई, आठवणीने तुम्ही सकाळी या उद्या. मी ऑफिसला जाईल आणि ऑफिसमधनं परस्पर कार्यक्रमाला येईल. बरं चला आता आवरा. अगं हे पण ऐक ना, तू श्वेताला सांगून दिलं असतं ना, माझं कसं आहे ती ऐकत नाही. अहो आई, आजकालच्या मुलींना थोडं गुडगुड बोला, बरोबर ती तुमची भाषा पण समजेल, ऐकून घेईल आणि येईल. हो बरं, प्रयत्न करते मी, बघते. चला बाई, आज तर ना पटापट कामं आवरून घ्यावी लागतील आणि 5 आत्ता वाजून जातील. मनू, अगं हे मनू, तू तयार झाली का ग बाळा? हो. हा चल, त्या दीदीला पण बोला बरं. ही ना नुसती त्या रूम मध्ये बसली, काय करते तो मोबाईल आणि ते दप्तर आणि ते वह्या, काहीच कळत नाही ह्या पोरीचं मला. काय बाजी, काय चालू आहे तुझं? अगं आज ना तुझी आई सांगून गेलीये की मुलाबाईचा कार्यक्रम आहे VH पटेल शाळेमध्ये, तिचा पण आहे गाणं त्याच्यात. भुलाबाई म्हणजे काय असतं का ते? ह्या म्हटलं ना, या मुलींना अजिबात माहिती नाही. भाद्रपद महिन्यामध्ये भुलाबाई हा सण येतो, महिन्याभराचा हा सण असतो. सुंदर गाणी म्हटली जातात, डब्यामध्ये खाऊ घेऊन घेतला जातो. त्याच्यानंतर आज माझ्या घरी, उद्या तुझ्या घरी, परवा तिच्या घरी, असं दररोज गल्लीमधल्या एक घरी मुलींकडे मस्त गाणी, गप्पा गोष्टी, मस्त आपल्या आवडीनुसार वागायचं. धिंगा मस्ती, दंगा मस्ती आणि शेवटी ना खाऊ ओळखायला लावतात. असा खेळ असतो तिथे. खाऊ म्हणजे तिथे
आली आली ग भुलाबाई, आली आली ग भुलाबाई. सण आणि उत्सव कधी निघे राणी, सण आणि उत्सव कधी निघे राणी. दुष्टांची होते माय तू ग संहारणी. आताही धावून ये गा मायांबे, नराधमांचा नाश कर गे जगदंबे, नराधमांचा नाश कर गे जगदंबे. आली आली ग भुलाबाई, आली आली ग भुलाबाई, आली आली ग भुलाबाई, आली आली ग भुलाबाई. मुली अन महिला सुरक्षित नाही, मुली अन महिला सुरक्षित नाही. त्यांना स्वरक्षणाचे धडे दे ग माई, त्यांना स्वरक्षणाचे धडे दे ग माई. दुर्गा काली जिजाऊ आठवणी, दुर्गा काली जिजाऊ आठवणी. मुलांना संस्कारांची शिकवण दे ग माई, मुलांना संस्कारांची शिकवण दे ग माई. आली आली ग भुलाबाई, 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 आली आली ग भुलाबाई. म्हणून तुले सांगते बहिणान माय, म्हणून तुले सांगते बहिणान माय. स्वतःचे अस्तित्व तू ओळखत जाय, स्वतःचे अस्तित्व तू ओळखत जाय. भुलाबाई देईल सगळ्यांना भुलाबाई देईल सगळ्यांना बळ, अन सुखी करेल आपली लेकर बाळ, अन सुखी करेल आपली लेकर बाळ. आली आली ग भुलाबाई, 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 आली आली ग भुलाबाई. नमस्कार, मी उज्ज्वला शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोदर्डे. मी या कार्यक्रमाचा, भुलाबाईच्या कार्यक्रमाचा निरोप द्यायला किंवा समारोप करण्यासाठी उपस्थित आहे. आत्ताच तुम्ही ऐकलेलं भुलाबाईचं गाणं हे आपल्याला प्रबोधनकरता सादर केलेलं आहे तुमच्यासमोर. त्याचा उद्देश तुमच्या सगळ्यांच्या लक्षातच आलेला असेल की मुली आणि महिला सुरक्षित नाहीये. मग काय करायचंय तर गाण्यातनं आपण बघितलंच. पहिली गोष्ट तर मुलींना स्वरक्षणाचे धडे द्यायचे. फक्त धडे देऊन चालणार नाही तर ती कृतीयुक्त धडे पाहिजे आपल्याला. ही आजकालची गरज येऊन ठेपलेली आहे. आणि मुलींना स्वरक्षणाचे धडे देऊन चालेल का? तिथून थांबायचं नाहीये. तर ज्याप्रमाणे आपण मुलींना सांगतो की सातच्या आत घरात या, संस्कार आहेत आपल्या घरांचे, भगिनींना पण आणि मुलींना पण कंपल्सरी असतं की मुलींनी किंवा भगिनींनी सातच्या आत घरात या. पण तेच धोरण जर आपण मुलांसाठी पण अवलंबले पाहिजे आपण, की मुलांनी सुद्धा तुम्ही घरातला नियम केला तरी चालेल. पुरुष मंडळींनी आणि मुलांनी
करायला पाहिजे. आणि थोडक्यात म्हणता म्हणता आपण सगळंच काम भगिनींवर देऊन टाकतो. माझ्या स्वप्नाने आत्ताच सांगितलं की भाद्रपद महिन्याचा काळ हा कीड लागतो घरातल्या वस्तूंना, म्हणून आपण उन्हात टाकतो. कीड ही वस्तूंना धान्यांना लागते, तशीच प्रत्येकाच्या बुद्धीला पण कीड लागून चालली हे दिसतंय. म्हणून आपल्या भगिनींवर, माता भगिनींवर सगळ्यांवरच ही वेळ आलेली आहे. जबाबदारी, मोठी जबाबदारी दिवसेंदिवस वाढते. आपण म्हणायचं की पूर्वीच्या मुलीला वाट्यावर हे करायच्या ते करायच्या, तुम्ही काय करतात? पण आजकाल आपल्या भगिनींवर, महिलांवर, आपल्या मुलांच्या, थोडक्यात पुरुष मंडळींच्या डोक्याला बुद्धीला कीड लागायला नको ही काळजी सुद्धा आपल्यावरच येऊन ठेवलेली आहे. आणि ती आपण कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे त्या गोष्टीचा विचार करायला. यासाठी काय करायचंय? प्रत्येकाने जिजाऊ होण्याचा प्रयत्न करायचाय. जसं शिवरायांना जिजाऊंनी घडवलं, जे धडे दिले, गिरवले त्यांनी लहानपणापासून शिवराय घडले, तशी आपण प्रत्येकाने आपापल्या घरात ती सुरुवात करायची आहे आणि ती वेळ आलेली आहे. धन्यवाद. किती छान कार्यक्रम झाला नाही का आपला? एकदम छान. चला बाई म्हणू, श्वेता चला बरं घरी चला. म्हणू, तुला आवडला का ग कार्यक्रम? हो. आवडला? कसा होता? छान. त्याच्यात काय सांगितलं तुला कळालं का? हो. काय? मुली आणि महिला सुरक्षित आहेत. मोठ्याने सांग, मला ऐकायला नाही आलं. मुली आणि महिला सुरक्षित नाही. मुली आणि महिला सुरक्षित नाही. बघा, माझ्या छोट्याशा चिमुरडीला कळालंय की मुली आणि महिला सुरक्षित नाही. म्हणजे नक्कीच हे सगळ्यांना कळालं असेल. का हो आई, कसा वाटला आमचा कार्यक्रम? खूपच छान होता बघा. VH पटेल शाळा आधीपासून म्हणजे आम्ही बघतोय तेव्हापासून ती संस्काराला म्हणा, शिकवण्याला म्हणा, प्रत्येक क्षेत्रात पुढेच आहे. कार्यक्रम हो आई, छान होता कार्यक्रम. आजीने सांगितलं तेव्हा काय मला एवढं वाटलं नाही, पण ह्या गाण्यातून जो संदेश दिला तर तो ऐकून मी अगदी विचारच करायला लागून गेली काही. बघा, माझी मोठी मुलगी ती विचार करायला लागून गेली. म्हणजे हा कार्यक्रम माझा 100% यशस्वी झाला असं मला वाटतं. हो ना? तर बघा, आता चला आपण आवरूया. आई, आता आवरते मी. चला आपण पटापट आवरून घेऊ, झोपू. मी खूप थकली बाई. आज कार्यक्रमात नाश्ता पण खूप छान होता बरं का. माझ्या मुलाने ते इतका आवडीने खाल्लं की आता पोट भरलंय बाई. आता झोपून घेऊ मस्त आरामशीर. हो आई, हो, आवरा चला. अगं हे सुनबाई, मी हे सांगत होती तुला की उद्या ना मी जाणार आहे जागरणाला. आपल्या चौकातल्या ते देवीचं मंदिर आहे ना, तिथे मी जागरणाला जाईल. उद्या मी काही राहणार नाहीये. घराला थोडंसं तू सांभाळून घे, बघून घेशील. हो आई, सांभाळते ना. हो, तुम्ही काही काळजी नका करू. तुम्ही तुमचं जीवन चांगलं जगा. म्हणू, अगं खेळायला चल ना. खेळायला चालली. अगं कुठे चालली बाळा? त्या हर्षल दादासोबत. त्या हर्षल दादाला काही काम नाही आणि तू काय करते त्याच्यासोबत जाऊन खेळायला? आणि मला बोलवलं. बघ, आता तर तुला मी पाठवते, पण लवकर ये बरं का. आणि कुठे जायचं नाही, कुणाच्या हातचं काही घ्यायचं नाही. हो. बरं, लवकर येशील बाळा. हो. अरे दादा, काल ना माझ्या आईने ना छान असं गाणं म्हटलं होतं, तुला म्हणून दाखवू का? हो. आई सो वेलाच्या झाडाखाली महादेवा तू हिरव्या रंगीला हा रंगीला मोगराचा तू माझ्या गुलाबाईला. वाव, किती छान वाटलं. किती छान. कुठे तुम्हाला सांगलं? काय झालं बेटा, काय झालं? तू का बरं घाबरली एवढी? त्या हर्षल दादाने ना त्याने मला असं केलं आणि मी त्याला जाऊन आली. त्याला चावून आली. बघा, हा फुलाबाईच्या कार्यक्रमाचा उपदेश तिने घेतला. त्याच्यामध्ये सांगितलं होतं ना, गुड टच आणि बॅड टच.
मी पप्पी घेतली, आजीने पप्पी घेतली, ते म्हणजे गुड टच. आणि त्या दादाने घेतलेलं तुला आवडलं नाही म्हणजे ते कोणते टच झाले? बॅड टच. कळलं का तुला? हा ऐकते ना, ऐकतो ना मी. बोल ना तू. अरे राघव, बोल. खूप मोठी चूक झाली आहे राघव. चूक? रोमांसच्या गप्पा करायची वेळ आहे आपली. चूक काय दाखवते माझी तू? अरे खरंच तू ऐकून घे राघव, खूप मोठी चूक झाली आहे. अरे मला तर काही वाटत नाही चूक झाली आहे म्हणून. कोणती चूक म्हणते तू? अरे आता आपल्याला पळून जाऊन आणि लग्न करण्याशिवाय पर्यायच नाही राहिला राघव. लग्न आणि पळून जाऊन वेळी झालीस काय? असं काय बोलतोय राघव तू? मग अरे मी चुकीचं काय बोलतोय मी? माझा तुझ्यावर किती विश्वास आहे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तू असं का धिक्कारतोय मला? या गोष्टी कोणत्या नवीन शब्द आणले तू? विश्वास, प्रेम, या गोष्टी माझ्या डायरीत नाहीयेत बरं. तुझ्यासारख्या 56 पोरी फिरवतो मी. राघव असं बोलू नकोस राघव. असं म्हणजे काय चुकीचं बोललो मी? अरे राघव, मी अगदी सर्वसाधारण घरातली मुलगी आहे आणि मी तुझ्यावर अगदी डोळे झाकून प्रेम केलेलं आहे राघव. प्लीज मला फसवू नको राघव. मी इमोशनल होणारा व्यक्ती नाहीये. मी धनाढ्य घरातला आहे. हाय फाय व्यक्तिमत्व माझं एकदम. फॅमिली एकदम सोसायटीड एकदम व्यवस्थित आहे माझी. सगळे वेल सेटल आहेत आणि तू मिडल क्लासची कोणत्या गोष्टी करते अशा? प्लीज राघव, राघव प्लीज असं बोलू नको राघव. तू मला मी चुकीचं काहीही बोललेलं नाही. तुला काय पाहिजे मला सांग. काय पाहिजे ते मला सांग. कोऱ्या चेकवर लिहून घे काय पाहिजे ते. आणि हे बघ, माझ्या घरच्यांना माहिती पडलं ना तुझं पूर्ण फॅमिली, पूर्ण तुझं खानदान दिसतं नाबूद करून टाकायला वेळ लागणार नाही त्यांना. त्याच्यामुळे तू ह्या इमोशनल गोष्टी बाजूला ठेव. तुला काय पाहिजे ते सांगून मोकळं व्हायचं. पैशासाठी नाही केलं रे राघव. पैशासाठी या गोष्टी असं बोलतं प्रत्येक जण. पण सोडायचं आहे. इमोशनल गोष्टी डोक्यात ठेवायच्या नाहीये. डोक्याने काम करायचंय. इमोशन बाजूला ठेवायचंय. काय करू मी आता? काय करू? कोणाला सांगू? माझे वडील तिकडे देश सेवेसाठी गेलेले आहेत. माझ्या आईने माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि मी आज काय देवा, काय करून बसले मी? कोणाला सांगू मी? आई! ए आई! आज ऑफिसला वेळ झाला. काय करावं? चला बाई, बॉस ओरडेलच मला. पटापट निघायला हवं. मी सर. येस, कमिंग कमिंग. स्वप्ना मॅडम, वेळ काय होते? काय गजरा? हो सर, जरा उशीरच झाला. घरात खूप राडा. आई भजनाला गेल्या, त्याच्यामुळे मुलीची जबाबदारी माझ्यावरच आली. अहो काय घर घर करतात? आपण ऑफिसला जातोय. आपले काम महत्वाचे आहे का घर महत्वाचं आहे तुमचं? सर सॉरी म्हटलं ना. आजची टिप्पणी काय आहे तेवढी सांगा ना मला. सॉरी सर. बघा आता आज आहे आपल्याला 4 वाजता एक मीटिंग आहे पहिले महत्वाची. त्याच्यानंतर 6:30 वाजता विदेशातली एक मीटिंग आहे, झूम मीटिंग. ती अर्जंटली आपल्याला आज कोणत्याही परिस्थितीत करायची म्हणजे करायची. सर मी 4ची मीटिंग तर अटेंड करू शकते, पण सॉरी 6:30ची मीटिंग नाही करू शकत. कारण सासूबाई घरी नाही आहेत, माझ्या दोघं मुली घरी एकट्या आहेत. मला लवकर जावं लागेल सर. सॉरी सर. काय 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 हे असं कारण चालणार नाही मला अजिबात. मी तुम्हाला आधी कामाला इम्पॉर्टन्स देण्यासाठी सांगितलेलं आहे. तुमचे पती तिथे असतील, पण मला इथे माझं काम जर आणलं तर मी कोणाकडे बघायचं? आणि तुम्ही डायरेक्ट बोलताय 6:30ची मीटिंग आणि तुम्ही महत्वाचे असिस्टंट आहेत माझ्या इथे. हो सर, सर्व मान्य आहे मला, पण सॉरी सर, माझ्या मुलींवर मला लक्ष देणं गरजेचं आहे सर. आजी नाही आहेत घरी म्हणून मला ही वेळ येते. आणि आजी राहिल्या ना तर मी सगळी चिंता दूर माझी तिथे सोडून येते. माझ्या सासूबाई सांभाळून घेतात. म्हणून सॉरी सर, मी नाही येऊ शकत. मला ते काही माहित नाही. जर तुम्हाला आज यायचं असेल तर तुम्ही इथे थांबायचं आहे, नाहीतर सरळ सरळ तुमचा राजीनामा मला द्या. सर काही वेळा तुमचा हा आधीपणा कळतो हा मला. तुमच्या ज्या भावना आहेत त्याही कळतात मला. आणि सर तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, मी माझ्या मर्यादेत राहीन. कारण तेवढी मी खंबीर आहे. माझ्या मर्यादा मी चांगल्याच ओळखते. मर्यादा म्हणजे तुम्हाला काय वाटते मी मर्यादा सोडली आहे? आजच्या आज तुम्ही राजीनामा द्यायचा. मला काहीच माहित नाही. ठीक आहे सर, तुम्हाला राजीनामाच हवाय ना? मला माझा संसार, माझं घर मला आधी प्राधान्य दिलं पाहिजे. तर हा काय राजीनामा? येते मी आज. धन्यवाद. याच्या पुढे आम्हाला तुमच्यापेक्षाही चांगल्या मिळतील असिस्टंट. ठीक आहे सर. आईला सांगायचंय
पण कसं सांगू? आई केव्हा येईल? आई टिंग टॉंग आली वाटतं. आई 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 आली, आई. काय झालं बेटा? श्वेता का रडते? आज माझी राणी आल्या आल्या मला बिलगली. काय झालं? तुझ्या कॉलेजमध्ये कोणी बोललं का? आई नाही, आई कसं सांगू? काय झालं बेटा? सांग ना. माझं काचाचं पाणी पाणी होतंय. तुझं कोणी नाव घेतलं? तुला काय केलं? आई माझ्याकडे खूप मोठी चूक झाली. आई खूप मोठी चूक झाली. चूक आणि काय बेटा? सांग ना श्वेता, सांग मला. आई आई ते कोपऱ्यावरचं घरातलं तर रागवलं काय ते त्याच्याकडे. सांग ना. आई असं म्हणू नको. तू तर मला खूप चांगले संस्कार दिले आई, पण तूच मला सांगतेस ना की हे सर्व जग चांगलं आहे. आणि मी याच भावनेने त्याच्याकडे बघितलं. त्याच्यातलं एकही वाईट गुण मला दिसला नाही. मी सगळं चांगलं बघितलं. तो इतरांची अगदी रूढली वागायचा, पण माझ्याशी अगदी प्रेमाने वागायचा. मला त्याच्यात हाच गुण आवडला काय, हाच गुण आवडला आणि मी वाहून गेले. बेटा हे मी खरंच शिकवलं तुला की या समाजात या समाजामध्ये कोणीच वाईट नसतं. फक्त आपल्या डोळ्यावरचा चष्मा आपण बदलायला हवा. आणि तुझा चष्मा कशा रीतीने बदलला मला काय माहिती. मी इथे चुकली का? माझ्या संस्कारांमध्ये काही कमी राहिली का? मी चुकली का तू चुकली? नाही आई, तू बिलकुल चुकली नाही आई. पण आई त्याने मला फसवलं. तू तरी मला समजून घे ग आई. मला कोण समजून घे आई? बाबांना ही गोष्ट सांगू नको ग आई. बाबांना नको सांगू. तुझ्या बाबांना सांगू नको. तुझा बाबा इतक्या दूर देशाचं रक्षण करतोय, पण माझ्या या संस्कार लावले. समाजामध्ये तुला चांगलं पाहण्यासाठी मी तुझ्यावर चांगल्या रीतीने तो समज घातली. आणि काय हा समाज, या समाजाला पण मी एकच विचारू इच्छिते का टाळी एका हाताने वाजते का? नाही ना. टाळी वाजायलाही 2 हात लागतात. मग चूक फक्त स्त्रीचीच असते का? चूक पुरुषांची नसते का? पण झालेल्या चुकांना ऍक्सेप्ट करणंही त्यांचं कर्तव्य असतं. पण या कर्तव्यांना मागे डावलून स्त्रीला दर दिले जातात. इथे सगळेजण म्हणतील की तिच्या आईने तिला संस्कार लावले नाही, तिच्या आईने तिला शिकवलं नाही. पण इथे म्हणणार नाही कोणी की मुलाला संस्कार लावले नाही असं. सगळ्या ठिकाणी मुलीवर, स्त्रीवर, म्हातारीवर, बाईवर, छोट्या लेकरांवरच अत्याचार का होतात? का? हाच मी इथे जमलेल्या सर्व महिलांना एकच प्रश्न विचारते. मी कुठे चुकली? माझे संस्कार कुठे चुकले? माझी मुलगी कुठे चुकली? एवढ्याशा छोट्याशा माझ्या चिमुरडीला मनूला समजलं की नराधमांच्या तावडीतनं कसं सुटून पळून यावं. पण याच्यासाठी या समाजाला पण थोडंसं कारणीभूत ठरायला हवं ना. आज कलकत्त्याची अपराजिता, तिला जर वेळीच एवढी शिकलेली सवरलेली डॉक्टर आणि तिच्यावर असे अन्याय व्हावे याच्यासाठी फक्त ती अपराजिता दोष होती का? तसं माझ्या मुलीला जर कोणी त्या दादाबरोबर बघितलं असतं आणि कोणी दादा म्हणून, कोणी काका म्हणून सांगितलं असतं, अगं तुझे वडील देशाची सेवा करताय, तू इथे काय करते? तू इथून पटकन घरी जा बेटा, लवकर घरी जा, असं जरी तिला तुम्ही धमकावून सांगितलं असतं तर माझी मुलगी वेळेस सावध झाली असती. तिथे फक्त माझी एकटीची चूक आहे का माझ्या मुलीची चूक आहे? सांगा, मी कुठे चुकली? मी कुठे चुकली? मी कुठे चुकली? आई आता या गोष्टी तू सावध आणि काहीतरी तू मला मार्ग सांग आई. काहीतरी मार्ग सांग आई. या समाजात स्त्रीलाच फक्त मार्ग शोधावे लागतात. ते म्हणजे फक्त स्त्रीलाच. स्त्री या जगाचा कणा आहे म्हणून. बघा, स्त्री जर कोलमडली ना, अख्खा देश उभा राहू नाही शकत. पाठीचा कणा जर आपल्या कणाला जर एखादी भोग जरी पडलं तरी आपण ताटमानेने उभं राहू नाही शकत. तशी ही स्त्री असते. या स्त्रीला मी एकच विनंती करते या समाजाला की स्त्री आपल्या पाठीचा